हे मी आहे नागपूर डिस्ट्रिक्टमधील एका छोट्याशा गावात राहणारी साक्षी. तर आज आहे नागपूरच्या कामचा सेकंड डे. मग आम्ही आलो बस स्टॉपवर आणि बसून गेलो ट्रॅव्हल्समध्ये. आज तर पोरींनी आम्हाला मागे बसायसाठी जागाच नाही ठेवली होती, म्हणून आम्हाला समोरच बसावं लागलं. पण समोर पण खूप मज्जा आली. ही आहे सुहानी. फायनली मग सगळी येऊन जात आम्ही नागपूरकडे निघून जातो. मग इकडे सर्वांचं नाचणं सुरू होऊन जाते. मग इकडे ट्रॅव्हल्समध्ये काही नाचता येत नव्हतं, म्हणून आम्ही खाली उतरून नाचायला सुरुवात करून दिली. लिझार्ड लिझर्ड लिझर्ड कशी कर ना. आपण राईट फोटो काढतेस का? ब्लॉग बनवायची तयारी असेल. येस. अशाच मस्त करत आम्ही फायनली आम्ही नागपूरमध्ये पोहोचून जातो. उतरला आम्हाला मस्त उपमा आणि चणा तरी खायला मिळून जाते आणि गरम गरम चहा. मग पोटपूजा करून वगैरे आम्ही क्लासला येऊन जाते. मास्तर तर पक्काच खडूस आहे बापा. काय माझे फोटो काही चांगले आले नव्हते, म्हणून मग मी आज चांगला मेकअप करून आली होती. बघा ना किती क्यूट दिसते. मोटर प्रकार का कोणत्या प्रकार का मोटरचे प्रकार का बरोबर आहे की नाही कोणत्या प्रकार का आता. मग मी स्नॅपचॅट खोलून सर्वांची मज्जा घ्यायला सुरुवात करते. आणि बघा कशी दिसते. मग आम्हाला इकडे जेवण पण भेटून जातो. मग आम्ही जेवण वगैरे करून परत क्लासला येतो. मग तुम्हाला तर माहितीच आहे तुमची ब्लॉगर साक्षी कशी आहे. इच्छा मम्मी माझ्या इच्छा पण सुरू करून देते. म्हणजे सर मधातच आपले क्वेश्चनिंग करायला सुरू करते. आन्सर येऊ की नको येऊ मला पण उठवून दिली तर बाप्पा. अभी इकडे आम्हाला पॉलिकॅपचं सामान वगैरे भेटून जाते. मस्त खोलून काढून मग आम्ही लिफ्टमध्ये गेल्यावर पोरी सगळे पाहिलंच नाही असं झाल्यावर आम्ही आलो स्वामीनारायण मंदिर. आणि आम्ही जिथं जाऊ तिथं कोंबड्यासारखं कावकाव नाही असं कधी होऊच नाही शकत.
मग आमची एंट्री होऊन जाते मंदिरामध्ये. नागपूरचा बेस्ट व्ह्यू आहे हा. मग आम्ही आपले चप्पल शूज वगैरे ठेवून मस्त देवाचे दर्शन करायला जातो. ब्लॉगर मी नवी म्हणते या मी तुम्हाला दाखवतो म्हणते. जर तुम्ही नागपूर डिस्ट्रिक्टचे असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे की अंदरची व्हिडिओ वगैरे काढता नाही येत, पण मी काढला होता. हा मंदिर नाही वाटत तर एक भूलभुलैया वाटते. आम्ही किती फिरलो मग नंतर जाऊन आम्हाला बाहेर जायचं आहे. याचा व्ह्यू कसं मस्त आहे ते अयोध्येच्या राम मंदिरची आठवण येते. असं तुम्ही बघितलंय का अयोध्येचा राम मंदिर? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग आम्ही इकडे फोटोशूट वगैरे केलं, मस्त छान फोटो काढले. तुम्हाला लवकरच पोस्ट मिळेल याची. आमची ट्रॅव्हल्स बस 5 मिनिट राहणार होती, पण अर्धा तास तर थांबलीच असेल, याच्यात काही शक नाही. मग आम्ही निघून जातो बाहेर जायला. मग अजून इकडे कुत्र्यासारखी नाचायला सुरू होणार होती. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.